गणेश आकेजी, मी तुमच्याकडे येतो की भाजपच्या मदतीला तपास यंत्रणा आहेत, भाजपच्या मदतीला संपूर्ण निवडणूक आयोग आहे आणि त्यामुळे भाजप यश मिळवतंय असा विरोधकांचा आरोप आहे. यावर तुमचं काय मत? ते सरकार म्हणून, आयोग म्हणून ती त्यांची कर्तव्य पार पाडतायत. ते काय भारतीय जनता पार्टीला मतदान करत नाहीत. ज्या पद्धतीचा आरोप भारतीय जनता पार्टीवरती केला जातोय की मुस्लिमांचीच मतं ही काय केली, बाद करण्यात आली किंवा ती SIR मध्ये ती कमी करण्यात आली, अशा पद्धतीचा आरोप केला जातो. पण तिथं जो एक मतुआ नावाचा हिंदू समाज आहे, त्या हिंदू समाज जो की भारतीय जनता पार्टीला त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट आहे, पाठिंबा आहे, ते भारतीय जनता पार्टी बरोबर आहेत. त्याही हिंदूंची सुद्धा म्हणजे या SIR मध्ये जी मतं कमी झालेली आहेत, तेव्हा जाणीवपूर्वक मुसलमानांची मतं करण्याचा जो प्रकार आहे तो इलेक्शन कमिशनने केला, भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरून केला, हा साधारणतः चुकीचा आणि खोट्या पद्धतीचा आरोप आहे. पण हाकेजी, मतदार याद्यांचं शुद्धीकरण झालं म्हणून भाजपला यश मिळालं, हे पटते का तुम्हाला? नाही, हे बघा, हो, शुद्धीकरण झालं म्हणूनच, नाही तर बोगस मतदानामुळे ते जिंकत होते. बोगस मतदान कमी झाल्यामुळं निश्चितपणे जो खरा मतदार आहे, की जो विचारांच्या वरती मतदान करतो, अशा मतदारांनी आम्हाला मतदान केलं आणि मोठ्या प्रमाणात मतदान केलं. त्यांना सुरक्षितता वाटली. लोक अनेकदा भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं आहे किंवा आपलं ममता दिदीच्या विरोधामध्ये मतदान करायचं अशी इच्छा असून सुद्धा ते मतदान करू शकत नव्हते. ती त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याची सुरक्षा हमी या सरकारनं दिली, इलेक्शन कमिशननं दिली. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये जे खरे मतदार आहेत त्या सगळ्या मतदारांनी मतदान केलं, म्हणून मतदानाची टक्केवारी वाढली आणि ती वाढलेली टक्केवारी ही निश्चितपणे त्यांना बदल हवा होता, पर्याय हवा होता, एक चांगला पर्याय म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीला निवडलेला आहे. तेव्हा ज्या पद्धतीचे आरोप केले जातात, ज्या पद्धतीचे ममता बॅनर्जी आरोप करायला लागले, जेव्हा विरोधक ज्या पद्धतीचे आरोप करायला लागले, नक्कीच.